बाई अचानक भयानक मध्ये प्लॅन केलेला आहे पोरांनी. गेले होते लग्नाला आणि त्यानंतर फोन करून घरी आले. त्यांना आता बोलतात भाई कुठेतरी जायचंय फिरायला. आता कुठे जायचंय फिरायला काय आयडिया नाही. गाड्या वगैरे काढलेल्या आहेत. आता कुठे जाणार आहे कुठे घेऊन जातात हेही आपल्याला माहिती नाही. एक सरप्राईज आहे माझ्यासोबत. तुम्हाला पण सरप्राईज आहे की कुठे जायचंय काय करायचंय माहित नाही. लेट्स सी. काही बंधन व्हावे हसता तू जरा खोल काळजात हुळे हुळे बोलणे सांगणे. कॉमेडी सीन घडलेला आहे आमच्यासोबत. नेहमी आम्ही दोघच शिकार होतो या सगळ्या गोष्टींचा. 2 गाड्या आणि 3 माणसं, सॉरी 6 माणसं, एका गाडीवरती 3 माणसं. त्याच्यामुळे कार्यक्रम असा झालेला आहे की बॅरिगेडिंग लावलेलं आहे आणि आम्हाला दोघांना उतरून चालायचं आहे थोडा लांबपर्यंत, ताकी पोलिसांची फाईन नाही बसायला. मला बॅरिगेडिंग पाठी दिसत असतील. चालत जातोय गपचूप. म्हटलं 100 रुपये कोण देणार ना त्यांना. बाई आम्हाला सोडून किती मजेत आहे ती लोक. त्या 100 रुपये वाचवण्याच्या चक्करमध्ये आम्हाला चालायला लावलं आहे आणि कमीत कमी 1 किलोमीटर. चेहरे पाहून घ्या. 100 रुपये वाचवण्यासाठी 100 रुपये वाचवण्यासाठी या चेहऱ्यांनी आम्हाला चालायला लावलेलं आहे. हा पण तेवढाच आहे. 500 काही असू दे. चला बॅक टू रुटीन. परत एकदा 45 मिनिटं अजून. घनदाट जंगल आहे रे. त्याच्यात जर प्रोग्राम झाला ना कोण आला ना बाहेर सगळ्याच्या गायब डायरेक्ट याच्यात. 3 रस्त्यामध्ये फुल कन्फ्युजन आहे. माहित नाही कुठे जायचं काय जायचंय. आता बाई जायचंय कुठेतरी. गाडी देते तिकडे जायचंय. टेन्शन नाही बाई. जबरदस्त प्रवास. ऑलमोस्ट 1 आवरचा प्रवास होता भाई. खतरनाक. वैताग आलेला आहे ट्रॅव्हलिंग मुळे. ते 2 चेहरे बघून घ्या यार. यांना फटकवलं पाहिजे. मुंबईमध्ये कुठे भेटतील ना तिकडे धरून आपटा यार यांना यार. लिटरली तुम्ही अर्धा तास एक्स्ट्रा दिलेला आहे या सगळ्यांनी. सुजित काय म्हणतो तुला कसं वाटलं इकडे येताना? व्हॉट इज युअर फिलिंग? छान वाटतंय. खूप छान वाटतंय. आणि मेन गोष्ट म्हणजे माणूस असा आहे ना गुगल वरती भरोसा ठेवा पण या माणसावर ठेवू नका प्लीज प्लीज. कारण की यांनी आम्हाला अर्धा तास असा लेट केलाय ना की भाई ऐकायला. हिच्यामुळे झाले सगळं. हिच्यामुळे झाले. शेट गुगल आंटी तर फसवते पण आमची भावकी पण फसवायला लागली आम्हाला आजकाल. काय करणार? 7/12 यांची नावं काढायला लागणार मला. ते सोडा. आता तुम्हाला ना खूप चांगला व्ह्यू बघायला भेटणार आहे. सो स्टे ट्यून. स्टे ट्यून. काहीतरी धून वाजव ना भाऊ. मग टन एकदा बोलन करून दाखवलं. वाव वाव वाव. जवळ ओनली फ्यू मिनिट्स टू गो अँड यू विल गेट टू सी द बेस्ट व्ह्यू. पाहिजे वडापाव पाहिजे. वडापाव हा जीव आहे आपला. कांदा कापायला बसत असेल तर कांदा भाजी भेटेल तुम्हाला. थँक्यू फॉर दिस 2 गाईज. यांच्यामुळे हा कशी घाट आम्ही बघायला आलो. घाट नाही म्हणू शकत, बीच आहे. अजून बघितला नाही तुम्ही पण बघा थोड्या टाइम नंतर. आणि हे 2 चेहरे विसरू नका यार. ज्या गांडड आहे ते. यांनी आम्हाला अर्धा तास लेट करवलंय. पार्किंगचे किती पैसे दिलेत? 20 रुपये. व्याजा सकट 25 होणार आहे जाता जाता. आणि आपण रस्ता हिच्यामुळे चुकलेला आहे. सुजितने लावला. नको भावानी जर नटून थटून बीचला येणारी मीच असेल पहिली मुलगी. आणि तू ह्याला शर्ट अप म्हटलं भावानी. शर्ट अप केलं तर हँगर होईल भाई. डेंजर. वाव. तुम्ही मला कन्सिडर नाही केलंय काय? सोनालीसाठी आय एम सॉरी ज्याला कोणाला वडापाव भेटला नसेल. आय एम सो सॉरी. सुपर वडापाव आहे भाई. सुपर. या क्लायमेट मध्ये वडापाव खाताना ओ माय गॉड. एक माणूस चुकलेला आहे. मला नकोच आहे. बिकॉज हे सगळं जे आता मी नाही आहे सोनाली सरळ जा.
Everybody हे say बघा. thanks. Say thanks हे बघा to my माझा app phone. to Sonali. माझा Thank you, phone thank you switch so off much. झालेला Thank you so आहे. much आते. जास्त गले खर्च नाही, में 40-50 तुम्ही रुपयाचा काय खर्च करू ना, केलेला आहे. चार्जिंग लावून द्या ना थोडा चार्जिंग लावून द्या 2%. गरीब माणसं आलेली तू आहेत. जर पे केलास ना तर तुझं चॅनल मॉनिटाईज होईल बघा लगेच. मी पे केलं. मी माझा चॅनल मॉनिटाईज झाला ना की मी तुम्हाला बर्गर देणार, हे नाही देणार. त्याच्यानंतर नको आम्हाला. इस्ती वे घरी त्याला आम्ही आमचा भाऊ गिरवी ठेवलेला आहे का की ताई वडापाव बनवायचे असेल ना आता याच्याकडनं बनवून घ्या आणि जर पैसे नाही दिले तर बाई तू बघून घ्या. चला बाय 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 सुजित बाय. कंटिन्यू. अभी ज्या स्पॉटला आणलेला ना पण आय गेस तो स्पॉट बघूनच दिल प्रसन्न होणार आहे, एकदम आनंदी. हा माझा फर्स्ट टाइम आहे या स्पॉटवरती. आय गेस तुम्ही कुठे ना कुठेतरी रील्समध्ये हा पाहिलेला स्पॉट असणार आहे आणि हा स्पॉट इतका सुंदर आहे ना, त्या डोळ्याने आकर्षण पाहिलं ना तुम्ही वेडेवाल वेडे. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळयाची ग, रूप माझे जसे झलक. एकदम ऑसम व्ह्यू आहे भाई. हा व्ह्यू तर मी आयुष्यात कधी नव्हता बघितलेला. काय बीच वाटतंय यार इथे, काय बीच वाटतंय. जबरदस्त एक नंबर दिलाय मी अभिषेक. हा क्रेडिट गोज टू दिस गाय. खरंच त्याला घेऊन फिरा, तुम्हाला सर्व कोकण दाखवतो. कोकण टाकण. पण ना काय मला फ्री आहे, बाकी त्यांना चार्जेस लावणार पाहिजे, चार्जेस घेणार पाहिजे. त्या पॉइंटलाच जाऊया. हा मी तर खाली इकडे देईल समोरचं. ट्रॅव्हल केलेला आहे ना 1 तासाचा, तो एकदम वर्थ ट्रॅव्हलला सांगू शकतो. बघा कसला बीच आहे, काय व्ह्यू आहे पाठी साईडला, जबरदस्त. रेकमेंडेड बीच आहे सगळ्यांसाठी. नाव आहे कशेळी. यू शुड ऑलवेज ट्राय. कधी कुठे आलात ना कोकणात हा बीच मात्र ट्राय करा. एक फ्रंट व्ह्यू दाखवतो तुम्हाला. वळणाची ग, गर्द झाडी नदी दाट छाया सजणा, अमराई परी माझ काया सजणा. कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला. इंटरेस्टिंग गोष्ट सापडलेली आहे. त्या संपूर्ण बीचच्या किनार ना इथे गुफा काइंड ऑफ थिंग आहे. बघा मी विचारलाय ना कोणाला तरी ही गुफा कसली आहे, तर माझा भाऊ आहे बा, याचं उत्तर आहे हा भाऊ बोलते रामदेव बाबाची गुफा आहे. बाई रामदेव बाबा केवढा आणि गुफा केवढी मोठी, तुम्हाला काय वाटतं मला सांगा, खरं सांगा. रामदेव बाबाची गुफा आहे का? आणि जर ओके असेल ना तर भाई ह्याला मी एकदम ओके, ह्याला तज्ज्ञ म्हणून मी सायंटिफिक ऑफिसर म्हणून बाबा BARC मध्ये लावणार आहे. बाबा ऑटोमॅटिक सेंटर, बाबा अटॉमिक नाही, बाबा ऑटोमॅटिक सेंटर. ओठ माझे गुलाबी रताबे सजणा, चाल पाहून माझी भाळ थांबे सजणा. कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला. 1 तासाची जर्नी होती, पण ती हे व्ह्यू पाहिल्यानंतर एवढी सॅटिस्फाईंग वाटते ना ही जर्नी. आय स्वेअर इट इज व्हेरी मच रेकमेंडेबल. मगाशी पण मी रेकमेंड केलेला की दिस बीच इज वन ऑफ द बेस्टेस्ट बीच. तुम्हाला नक्कीच यायला पाहिजे. जर तुम्ही राजापूर साईडहून येत असाल तर इट इज ऑलमोस्ट 1 to 1.5 hours लांब आहे. अँड द बेस्ट वे टू मोड ऑफ ट्रान्सपोर्ट इज युअर ओन व्हेकल. त्याशिवाय तुम्ही नाही येऊ शकता इकडे. जबरदस्त. पुन्हा एकदा पाहून घ्या, क्या सुपर व्ह्यू आहे. तृप्त हो गया भाई, तृप्त हो गया. लग्नाला गेली होती ना, लग्नाला गेली होती. लग्नाला गेली आणि इकडे बीच बघते. लग्न आणि बीच मध्ये किती फरक आहे. डेस्टिनेशन वेडिंग होतं. सॉरी घरातले आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी घरात उल्लू बनून आणलंय. सारनेत चालली होती बीच पर्यंत पोहोचली. दुकानावर एखादा कोक्यावरनं झाली गिड्यात. चलो परतीचा प्रवास भाई. आता बाईक कडक क्लायमेट आहे, कडक क्लायमेट. तुम्ही सगळ्यांनी या. तुम्ही सगळ्यांनी या. चला आम्ही चौघं जायचं का बाई घरी. पार्किंगचे चार्जेस ऍक्च्युली 50 पार्किंगचे चार्जेस रिटर्न घ्यायचे, रिफंड आहे भाई. वाढवलं पाहिजे 50 रुपीज. एवढं सगळं बघायचं तर 50 रुपीज
व्ह्यू मध्ये उजेड नाही मग पैसे रिटर्न. बरोबर. चलो चलो भाई. पाणी नाव देवाचं घर, पाणी नाव देवाचं घ्या, पाणी नाव